राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उद्यापर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। याचबरोबर उत्तर कोकणातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे। या कालावधीत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। दरम्यान आठवडाभर हा वळवाचा पाऊस सक्रिय राहील। वातावरणामुळे राज्यामध्ये दिवसाचे कमाल तापमान त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीपेक्षा कमी राहील। राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण का उकाड्यापासून त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। भारतीय हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाला आजपासूनच सुरुवात होणार आहे। खरं तर एकाच वेळी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर या तीन समुद्रात 17 ते 20 डिग्री उत्तर अक्षय वृत्त दरम्यान तिन्ही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्र व त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि या तिन्ही ठिकाणी त्यांच्या उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे जर आपण पाहिलं तर मग गडगडाटीसह पावसाची शक्यता आहे आठवड्यामध्ये। आणि मुंबईची जर आपण परिस्थिती पाहिली तर मग बुधवारपासून म्हणजेच 21 तारखेपासून ते 31 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मग कोकणामध्ये, मध्य महाराष्ट्र आणि काही प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र आता राज्यातील लोकांना आणि विशेष म्हणजे मुंबईकरांना जो उकाडा त्यांना जाणवतो त्या उकाड्यापासून देखील दिलासा मिळणार आहे। परंतु पावसाची जी परिस्थिती आणि हवामान विभागाने जो अंदाज दर्शवला आहे त्यानुसारच आपलं पुढचं नियोजन करा असं आवाहन देखील हवामान विभागाने केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। तर राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। वातावरणामुळे राज्यात दिवसाचं कमाल तापमान त्याचबरोबर पहाटेचं किमान तापमानही सरासरीपेक्षा कमी राहील असं सांगण्यात येत आहे। आणि एकंदरीतच काही जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। दरम्यान आठवडाभर हा वळवाचा पाऊस सक्रिय राहील असाही अंदाज आहे। त्यामुळे एकंदरीतच नागरिकांना काळजी घ्यायची आहे।